राष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवा नेते जय पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी जय पवार यांनी सहयोग निवासस्थानी जनता दरबार भरवला होता. नागरिकांनी मोठ्या संख्येने जनता दरबाराला हजेरी लावली. यावेळी जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. जनता दरबार तुम्ही घेतला, काय कसा रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे. भरपूर तसे आपले सर्वच बारामतीकर इथं आलेत आणि वाटलं नव्हतं की खरंच एवढे लोक पहिल्याच दिवशी येतील, पण तेच दादांचं प्रेम सगळ्यांच्या डोळ्यात अजूनही दिसतं आणि मी पण दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करतो. दादा, आज जे बारामती शहर आणि ग्रामीण भागातले जे नागरिक आलेले आहेत, विशेषतः त्यांच्या कोणत्या समस्या होत्या त्या सोडवल्या? तसे भरपूर समस्या आहेत. काय आरोग्याच्या असतील, काही शिक्षणाच्या असतील, मग नंतर पाण्याचे, लाईटचे, तसे भरपूर, आणि मग रस्त्यांचे पण काय अडचणी आहेत, तसे भरपूर आहेत. आता तुम्ही एकीकडे प्रश्न सोडवता, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीच्या परिसरातले क्राईम वाढताना पाहायला मिळते. परवा वंजरवाडीच्या परिसरामध्ये एका व्यापाऱ्याला बोलवून घेतलं आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटले गेले. मला ते कळालं. मी पण पोलीस अधिकाऱ्यांशी सारखं बोलत आलोय की दादा नसल्याने असं आपल्याला इथं काही होता कामा नये. सर्वांनी एकदम कायदेशीरपणाने वागायला पाहिजे. मला कळालं की काय आपलं पेट्रोल स्टेशनवरती पण काय युवक जाऊन गोंधळ नाहीतर काहीतरी दादागिरी करतायत. तर तसं मी पोलिसांना सांगितलं आणि वहिनींची पण माझा त्याचा संपर्क आहे आणि कायदेशीर सगळीकडे जसं दादा असताना सगळं व्यवस्थित होतं तसंच आमचा प्रयत्न चालू आहे. राज्यसभेची एक जागा रिकामी झालेली आहे. त्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा आहे, तर तुमचं बी नाव चर्चेत येतं. आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही. मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी इथं कामासाठी असणार आहे. योगेंद्र पवारांनी असं वक्तव्य केलं की 2029 ची निवडणूक येत आहे. येणाऱ्या 3 वर्षामध्ये ती निवडणूक असेल. मात्र बारामतीकर जो पवार कुटुंबातला घटक जो कर्तृत्व सिद्ध करून दाखवेल, बारामतीकर त्याला निवडून देतील. एकीकडे तुम्ही मानताय की पवार विरुद्ध पवार ही लढाई पाहायला मिळणार नाही. मात्र योगेंद्र पवारांचं हे वक्तव्य कुठेतरी 2029 त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही. पण काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळ्याच म्हणजे माझे जवळच्या सहकाऱ्यांबरोबर, आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं. आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत. तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी, आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे. दादा, राज्यसभेची जागा खाली झालेली आहे. कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? भुजबळ देखील म्हणाले आहे की पक्षाचा निर्णय मला मान्य असेल. तर मुंबईत काय घडामोडी चालू आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे वहिनी आणि पार्थला पण दिल्लीत आहेत. आज ते मुंबईला येतील. परवा मी मुंबईला जाणार आहे, तेव्हा मला काय जास्ती माहिती मिळाल्यावरती मी तुम्हाला तसं सांगतो. दादानंतर तुम्ही जनता दरबार पहिल्यांदाच घेत आहे. नागरिक अनेक ज्या समस्या घेऊन बाहेर आल्यानंतर दादांची सावली जे दादांमध्ये दिसत आहेत अशा भावना व्यक्त करताना दिसत आहेत. कसं पाहताय? नाही, भावनिक तर मी पण आहे. जेव्हा लोक मला ते सांगतात मी पण इमोशनल होतो. पण कुठेतरी सर्वांसाठी आधार म्हणून जसं बारामतीकरांनी यावेळेस पूर्ण आपलं वहिनींना दादांना प्रेम दाखवलं, रेकॉर्ड ब्रेकिंग मताधिक्याने वहिनी आणि दादा निवडून आले, तसंच माझी पण आशा आहे की तेवढंच प्रेम मी त्यांना सर्वांना तिथं द्यायला पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. जिरायतपट्टी भागातला पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. खरं तर टँकरची सुविधा आता अनेक लोकांकडून, गावांकडून टँकर मागवण्यात आले. कशा पद्धतीने या पाण्याचं नियोजन केलं जाणार? मी 2 दिवसापूर्वीच सांगितलेलं जेव्हा मतमोजणी झाली की तिथं पाण्याचे विषय भरपूर आहेत आणि तेव्हा आचारसंहिता चालू होती. आता आचारसंहिता संपली आहे. आम्ही आमच्या वतीने सगळ्याच अधिकाऱ्यांना सांगणार आहे जिथं पण पाण्याची तातडीने गरज आहे तिथं टाक्या फिरवायचे. त्यातल्या त्यात जनाई शिरसाईचं पण जे आहे त्याच्या संदर्भात पण कुठे पाणी लवकर पोहोचू शकतं आम्ही तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना तसं सांगतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालाई शिरसाईला निधी देतो म्हणून सांगितलं होतं. दादांच्या प्रकरणात मी लक्ष घालतो, मग मला कुठल्या प्रकारचं विचार सुद्धा घेतले गेले नाही. नाही, तर तो त्यांचा स्वतःचं वक्तव्य आहे. माझं आणि अमोल मिटकरींचं चांगलं आम्ही चर्चा करत असतो, आम्ही जास्ती बोलतो, पण त्यांच्या मनातल्या भावना ते तसे तिथं त्यांनी सांगितले असतील. मुख्यमंत्र्यांनी जनाई शिरसाई योजनेसाठी निधीची तरतूद करतो असं सांगितलं होतं. मात्र योगेंद्र पवार असं म्हणतात की ही जनाई शिरसाईची योजना अद्याप प्रलंबित आहे. या योजनेसाठी अद्यापही निधी उपलब्ध नाही, तसं नाहीये. तुम्हाला माहिती आहे की जेव्हापासून वहिनींनी ही जागा स्वीकारली आहे त्यांच्या पण मनात हे कायम आहे की पाण्याचं कुठलाही विषय तिथं बारामतीत व्हायला नाही पाहिजे. सगळ्यांना
चांगलं पाणी सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि तसंच CM साहेब पण जेव्हा ते बारामतीत आले तेव्हा पण वहिनींची आणि त्यांची चर्चा झाली आणि त्यातल्या तातडीने ते पण कष्ट घेऊन लवकर तिथे निधी उपलब्ध करतात. दादा, हिंदी में जानना चाहेंगे आज आपका जनता दरबार कैसा प्रतिसाद लोगों का मिला? प्रतिसाद तो बहुत अच्छा है. सब लोग मतलब बहुत बड़ी संख्या में इधर आए हैं और हम सबको दादा की बहुत याद आती है. राज्यसभा की एक जगह खाली हुई है, उस जगह पर आपका नाम चर्चा में वो नाम तो चर्चे में है, लेकिन मैं कायम बोलते आ रहा हूँ कि मुझे लोगों के लिए काम करना है, इसलिए मैंने जनता दरबार लिया. और मुझे लगता है मैं एक पक्ष का कार्यकर्ता रहने से ही अच्छा है और सब लोगों के लिए उधर काम करूँगा. थँक्यू. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.